नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवात मी चित्रा वाघ तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? येत असेल असं मला वाटतंय. आजचा आपला ऑनलाईन कार्यक्रमाचा तिसरा दिवस आहे आणि आजचा आपला विषय आहे गणेश पूजन आणि आरोग्य. आणि या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर संजीवनी राजवाडे. डॉक्टर राजवाडे ह्या गेल्या 30 वर्षांपासून विलेपार्ल्यामध्ये आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी या क्षेत्रामध्ये जनरल प्रॅक्टिस करत आहेत आणि आहारशास्त्र आणि आरोग्य हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. नागपूर विद्यापीठातून BA-MS या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांकाने त्या परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे आणि दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरती त्यांचे अनेक कार्यक्रम या विषयावरचे त्यांनी सादर केलेले आहेत. दैनिक लोकसत्तामध्ये गेल्या 6 वर्षांपासून त्या वैद्यकीय सदराचं लेखन करत आहेत. त्याचप्रमाणे लज्जतदार आरोग्य, पौष्टिक आरोग्य, स्वादिष्ट आरोग्य अशा पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता त्यांचं नवीन पुस्तक येतं आहे इंग्रजीमधून स्पायसी हेल्थ या नावाचं. त्यामुळे अशा अतिशय उत्तम वक्त्या आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या आहेत. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकारिणी सदस्य आहेत त्या, शिवाय आपल्या वैद्यकीय शाखेच्या कार्यवाह देखील आहेत. तर मी आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संजीवनी राजवाडे यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि गणेश पूजन आणि आरोग्य हा विषय सादर करण्यासाठी त्यांना इथे आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ऑनलाईन जॉईन झालेले सगळे श्रोते त्यांचं सगळ्यांचं प्रथमतः खूप खूप आभार. आणि आजच्या या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये लोकमान्य सेवा संघाच्या सांस्कृतिक शाखेने तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तो सुद्धा आरोग्य या विषयावर, तर या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा सुरुवातीला खूप खूप आभार. गणेश पूजा आपण गणपतीचे 10 दिवस बहुतेक प्रत्येक घरामध्ये आणि सार्वजनिक मंडप या ठिकाणी गणेशाची पूजा केली जाते. खरं तर पूजा ही कोणतीही असली, मग ती देवाची असू दे, एखाद्या देवतेची असू दे, कुठल्याही जाती धर्माची असू दे, प्रत्येक पूजेच्या वेळेला आपल्याला खरं तर आपण कलश पूजन ही सगळ्यात आपली प्रायोरिटी असते. सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा प्रतिष्ठापना करतो परमेश्वराची, तेव्हा कलशाची पूजा ही आपण सुरुवातीला करत असतो. तर हा कलश म्हणजे नेमकं काय आणि त्याची पूजा आपण का करतो, ह्या 2 गोष्टी आपण सुरुवातीला जाणून घेऊया. कलश हा तयार करताना आपण खरं तर जो काय पात्र त्यासाठी वापरलं जातं त्याला आपण तांब्या म्हणतो. तर ह्यासाठी शक्यतो आपण चांदीचा वापर करतो किंवा मग त्या ठिकाणी कॉपरचा वापर केला जातो. आणि ह्या पात्रामध्ये पाणी भरून त्यावर आपण नारळ, विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लावून त्याला सजवलं जातं. आता ह्या विशिष्ट धातूचं पात्र आपण का वापरतो? बेसिकली चांदी आणि कॉपर म्हणजे तांबं हे दोन्ही धातू आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. कॉपर हे आपल्याला ही दोन्ही खरं म्हणजे त्याला आपण ट्रेस एलिमेंट्स असं म्हणतो, म्हणजे जी अत्यल्प प्रमाणामध्ये आपल्या शरीराला त्याची गरज असते, काही मिलीग्रॅम, आणि ती सुद्धा आपल्याला नॅनो पार्टिकलच्या स्वरूपामध्ये हे आपल्याला सगळी जी तत्व आहेत ती गरजेची असतात. जेव्हा आपण हे पात्र वापरणार असतो तेव्हा त्यातलं कॉपर किंवा त्यातलं सिल्व्हर हे आपल्या पोटात जाणार असतं. आपण या पूजेसाठी वापरणारी ही सगळी सामुग्री जी आहे ती खरं तर प्रातिनिधिक स्वरूपात आहेत आणि हे प्रतिनिधित्व जे आहे ते बेसिकली आपल्या आरोग्याचं प्रतिनिधित्व आहे. ॲनिमियामध्ये जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोह तत्वाची कमतरता होते,
आणि आयर्न आपल्याला दिलं जातं. पण हे आयर्न आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पोचण्याकरता आपल्याला कॉपर हे अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून ह्या कॉपरचा जो तांब्या किंवा तांब्या आपण वापरतो त्याला खूप मोठं महत्त्व आहे. शिवाय ही चांदी जी आहे, तर चांदी आणि तांबं हे दोन्ही धातू अँटीबॅक्टेरियल आहेत, अँटीव्हायरल आहेत आणि अँटीफंगस अशा सगळ्या तऱ्हेचं त्यामध्ये गुणधर्म असल्यामुळे ह्या पात्राची आपण खरं तर तिथे निवड करतो. यामध्ये आपण पाणी भरतो. पाणी हे सुद्धा खरं तर आपल्याला म्हणजे संस्कृतमध्ये म्हणतात पानीयम प्राणिनाम प्राणाः, म्हणजे आपल्या जीवनाचा प्राण हे पाणी आहे. आपल्या शरीरातील जवळजवळ 70 ते 80% भाग हा सगळा पाण्याने बनलेला आहे. मग त्यामध्ये आपल्याला माहिती असणारे जे द्रव पदार्थ आहेत, म्हणजे त्याला आपण घाम म्हणतो किंवा युरिन म्हणतो, ह्यापासून ते अनेक हॉर्मोन्स असतात, वेगवेगळी डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात. तर अशा सगळ्या प्रकारचे जे काही लिक्विड आहे किंवा आपल्या निरनिराळ्या पेशींपर्यंत न्यूट्रिएंट्स पोचण्यासाठी सुद्धा द्रव पदार्थांची आपल्याला आवश्यकता असते. तर असा हा द्रव पदार्थ जो आपल्या शरीराचा मॅक्सिमम भाग त्यांनी व्यापलेला असतो. आपण ऐकलं असेल बघा की बऱ्याचदा उलट्या जुलाब झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला म्हणतात की डिहायड्रेशन झालेलं आहे. तर हे डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय असतं, तर आपल्या शरीरातला पाण्याची पातळी कमी झालेली असते. तर ही पातळी कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक दुसरे वेगवेगळे त्रास उद्भवत असतात आणि म्हणून ही पातळी व्यवस्थित असणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर असं हे पाणी जे आपला प्राण आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी आपण प्रतिकात्मक वापरलेलं असतं. मग ते कलशामध्ये आपण भरतो किंवा आचमनासाठी आपण ह्या पाण्याचा उपयोग करतो. ताम्हनामध्ये आपण पळीनी पाणी प्रत्येक वेळेला मंत्र म्हणून घालत असतो आणि ह्या पाण्याचं आपण नंतर तीर्थ म्हणून प्राशनही करत असतो. तेव्हा हे पाणीसुद्धा ह्या पूजेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. पुढची गोष्ट आहे, या कलशामध्ये आपल्या डोळ्याला पटकन दिसतं ते म्हणजे नारळ. नारळ का वापरतात, तर नारळाला आपण कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. आपण शाळेत असताना हे शिकलेलो असतो की नारळाच्या अगदी मुळांपासून ते वरच्या शेंड्यापर्यंतचा प्रत्येक भाग हा आपण आपल्या डे टू डे याच्यामध्ये वापरत असतो. परंतु नुसताच वापरतो असं नव्हे, तर तो आपल्या शरीराच्या दृष्टीने अत्यावश्यक भाग आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण त्याचा वापर करत असतो. म्हणजे रोजच्या वापरातलं नारळाचं तेल तर आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे किंवा कोकणासारख्या ठिकाणी किंवा समुद्रपट्टीच्या आसपासचा जो भाग आहे तिथे आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक म्हणजे नारळ असा मानला जातो, वापरला जातो तो खूप मोठ्या प्रमाणावर. तर ह्या नारळामध्ये देखील असेच आपल्या शरीर संरक्षक गुणधर्म आहेत. आपण कोलेस्ट्रॉलविषयी नेहमी बोलतो आणि जेव्हा आपण टेस्ट करायला जातो कोलेस्ट्रॉलची, तेव्हा लिपिड प्रोफाईल ज्याला म्हणतो, तर त्यात तुम्ही ऐकलं असेल LDL, HDL किंवा त्याचा रेशो वगैरे, आणि मग डॉक्टर म्हणतात की अमुक एक वाढलं आहे, हे कमी झालं आहे किंवा तुमचं कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरू झालेला आहे. तर ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉलच्या त्रासांवर उत्तम उपाय म्हणजे नारळ. नारळ आपल्या शरीरासाठी जे गरजेचं कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल असतं ते शरीरामध्ये साठवून ठेवण्यासाठी मदत करतं आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे म्हणजेच LDL जे आपल्या शरीराला घातक असतं ते शरीरातून बाहेर काढण्यासाठी नारळ आपल्याला मदत करत असतं. आणि म्हणून या खोबऱ्याचा वापर म्हणजे मग ते खोबरं सुकं खोबरं असेल किंवा ताजं ओलं खोबरं असेल, दोन्हीमध्ये साधारणपणे गुणधर्म सारखे असतात. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की म्हणजे नारळ हे औषध म्हणून वापरताना सुकवलेलं नारळ वापरायचं की ओलं नारळ वापरायचं. तर अनेक प्रदेशांमध्ये उदाहरणार्थ विदर्भ आहे, खानदेश आहे, ज्या ठिकाणी ओली नारळं मिळत नाहीत, नारळात पाणी नसतं,
तर अशा ठिकाणी त्यांनी सुकं नारळ वापरायला सुद्धा हरकत नाही. हेच नारळ प्रतिकात्मकरित्या आपण गणपतीच्या प्रसादाला सुद्धा वापरतो. गणपतीला आपण जे मोदक अर्पण करतो प्रसाद म्हणून, त्यात सुद्धा प्रामुख्याने ह्या नारळाचा वापर केलेला असतो. तर अशा ह्या नारळाला आपण आरोग्याचं प्रतीक म्हणून इथे पूजेमध्ये ठेवत असतो. त्यानंतरचा भाग येतो विड्याची पानं किंवा आंब्याची पानं. तर अनेक ठिकाणी आंब्याची पानं ही कलशासाठी वापरली जातात, ज्यामध्ये ॲस्ट्रिंजंट आणि अँटीबॅक्टेरियल असा गुणधर्म आहे. आणि विड्याच्या पानाला तर आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ही विड्याची पानं आपण म्हणजे पानसुपारीच्या स्वरूपात वापरलं तरीही हरकत नसते, आणि कलशासाठी जेव्हा वापरतो ते सुद्धा एक वेगळं प्रतीक होऊ शकतं. पारंपरिकरित्या आपल्याकडे जेवणानंतर विडा खाण्याची पद्धत आहे, आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की हा विड्याचं पान म्हणजे नागवेलीचं जे पान आपण म्हणतो, तर ते पचनासाठी आपल्याला खूप मदत करणारं असतं. जेव्हा आपलं हेवी पदार्थ आपण खातो, कोणत्याही फंक्शनमध्ये असेल किंवा कुठल्याही पार्टीला आपण जातो किंवा एखादा उत्सव असेल किंवा गणेशोत्सवासारखा सण असेल, निरनिराळे पदार्थ आपल्याकडे बनवले जातात आणि नेहमीपेक्षा 4 घास आपण जास्ती खातो. तळण या दिवशी विशेषतः केलं जातं आणि मग पचनसंस्थेवर त्याचा ताण येतो, आणि मग आपल्याला संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी अपचनाच्या तक्रारीला सामोरं जावं लागतं. ह्यात मग आपल्याला पोट फुगतं किंवा ॲसिडिटी होते, पोटामध्ये वेदना होतात, रात्री अस्वस्थता वाढते आपली, कधी कधी झोप येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून प्रिकॉशनरी हे विड्याचं पान आपल्याला मदत करत असतं. कुठलंही अन्न हे जेव्हा आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून जात असतं तेव्हा ते ठराविक वेळेला पुढे पुढे सरकणं गरजेचं असतं, आणि ही मसल्सची जी मूव्हमेंट आहे ती त्या गतीने व्हावी, किंवा जेव्हा जड अन्न असेल आणि त्या मांसपेशींवर ताण येत असेल तेव्हा त्या मांसपेशींना मदत व्हावी, अशा दृष्टीने हे विड्याचं पान त्यावेळेला आपल्याला मदत करतं. कसं असतं की हे अन्न खूप वेळ एखाद्या ठिकाणी जर पडून राहिलं तर फर्मेंटेशनची प्रक्रिया होते, अन्न फसफसतं, आणि मग ह्या फसफसलेल्या अन्नातून बऱ्याच वेळेला ॲसिडिक गुणधर्माची रसायनं बाहेर पडतात, निरनिराळे गॅसेस त्यातनं बाहेर पडतात, आणि म्हणून मग आपल्याला आपण जे म्हणतो की ॲसिडिटी झाली किंवा पोटफुगी झालेली आहे, तर त्याच्या मागचं कारण हे असतं. मग हे अन्न पुढे पटापट सरकण्यासाठी आपण हा विडा खाणं गरजेचं असतं, आणि या विड्यामध्ये आपण बेसिकली ओवा, बडीशोप, लवंग, दालचिनी अशा वस्तूंचा समावेश करून हा विडा जर आपण जेवणानंतर घेतला तर आपल्या जड जेवणानंतर होणारे जे पचनाचे त्रास आहेत ते नक्की कमी होऊ शकतात. सो अशा ह्या सगळ्या प्रतिकात्मक ज्या गोष्टी आहेत त्या आपण नुसती पूजा म्हणून त्याच्या मागे न जाता त्याचा आपल्याला शरीराला काय काय उपयोग होऊ शकतो हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे. बऱ्याचदा पूजा झाल्यानंतर पूजेतल्या अनेक गोष्टी असतात त्या आपण पटकन डिस्पोज ऑफ करून टाकतो. उदाहरणार्थ आत्ता मी जसं सांगितलं की विड्याची पानं ही आपल्याकडे खरं तर कचऱ्यामध्ये जातात. तर असं न करता हीच पानं म्हणजे आपण गणपतीचा एक प्रकारचा त्याला प्रसादसुद्धा म्हणू शकतो आणि आपल्या शरीराला त्याचा आरोग्यदायी उपयोगसुद्धा होऊ शकतो. आता ह्या विड्याच्या पानाबरोबर येणारी जी सुपारी आहे, खरं तर ही सुपारी अनेक दृष्टीने औषधी गुणधर्मांनी युक्त अशी आहे, पण आपल्याकडे ती सध्या खूप बदनाम झालेली आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की त्याचा आपण दुरुपयोग करतो आणि मग ओरल कॅन्सर म्हणजेच तोंडाचा कॅन्सर किंवा कर्करोग जो आहे तो ह्या सुपारीमुळे आपल्याला होऊ शकतो. सतत ही सुपारी चघळणं हे आपल्यासाठी खरं तर हानिकारक आहे, परंतु त्याचे जर प्रॉपर उपयोग जाणून घेतले आणि योग्य रीतीने ती सुपारी वापरली तर ती आपल्या शरीरासाठी हितकारीसुद्धा ठरू शकते. त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर या मुखरोगाचंच मी देईन.
जेव्हा आपल्याला म्हणजे आपण तोंड आलं असं म्हणतो, म्हणजे तोंडामध्ये फोड होतात, गालाला फोड येतात, आपल्या हिरड्यांना सूज आलेली असते किंवा हिरड्यांमधून रक्त येतं, हिरड्या दुखतात, जेवताना खाताना आपल्याला त्रास होतो, जिभेवर फोड आलेले असतात, ओठसुद्धा लाल होतात. तर अशा वेळेला ह्या सुपारीचा काढा करून त्यांनी जर आपण गुळण्या केल्या तर हे रोग लवकर बरे होण्यासाठी आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो. एरवी आपण जसं बघतो की आपल्याकडे माउथवॉश आपण गार्गलिंग करतो, तर असंच गार्गलिंग ह्या सुपारीचा आपण माउथवॉश जर बनवला, त्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे आणि तिला क्रश करायची आहे. त्याची जी काय ग्रॅन्युल्स किंवा पावडर तयार होईल ती एक ग्लास पाण्यामध्ये आपण उकळून घ्यायचं आहे चहासारखं, आणि गाळून घेऊन ह्याचा जो काढा तयार होतो त्या काढ्याने आपण गुळण्या करायच्या आहेत. दिवसातून 4-5 वेळेला हा प्रयोग आपण सहज करू शकतो. आणि प्राथमिक अवस्थेत असणारा आपला जर हा रोग असेल तर तो पटकन बरा होऊ शकतो. सुपारी खायचीच असेल आपल्याला तर ती बारीक करून बडीशोप, ज्येष्ठ मध वगैरे अशा सगळ्या इतर गोष्टींबरोबर मिक्स करून खायची आहे, म्हणजे मग कर्करोगापासून दूर राहता येईल आणि सुपारीचे उपयोगसुद्धा करून घेता येतील. कारण सुपारी आपल्याकडे बघा किती महत्त्व दिलेलं आहे की आपल्याकडे गणपतीची मूर्ती नसली तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी सुपारी ठेवतो, किंवा एखाद्या पूजेला जेव्हा स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायकोनी बसावं असं जर त्या ठिकाणी अपेक्षित असेल आणि दोघांपैकी एक अव्हेलेबल नसेल तर अशा वेळेला आपण म्हणतो की सुपारी घेऊन बसा. म्हणजे ह्या सुपारीला खरं तर आपल्याकडे खूप मोठं महत्त्व आहे. तेव्हा त्याचे जे चांगले उपयोग आहेत आणि ते कसे करायचे हे प्रॉपर पद्धतीने जर आपण वापरलं तर ते अधिक आपल्याला उपयोगी होऊ शकतं. आता पूजा कुठलीही असली, आपण कलशपूजनाने सुरुवात तर केलेली आहे, आपल्याकडे मूर्ती असते, परंतु ह्या पूजेचा सगळ्यात मोठा अविभाज्य घटक म्हणजे मंत्रोच्चार, आरती, शंखनाद असा हा सगळा जो आपल्याला एक त्याचा आनंद मिळतो तो पण खूप महत्त्वाचा असतो. ह्याच्यात आपल्याला आपल्या मनाची शांतीसुद्धा मिळते. कुठल्याही जाती धर्माची जरी पूजा असेल, मग ती गुजराती असेल, महाराष्ट्रीयन असेल, आणखीन कुठल्याही धर्मात असू शकेल, प्रत्येकाची कदाचित स्तोत्र आणि आरत्या त्या त्या भाषेतल्या वेगळ्या असू शकतील, मंत्रोच्चारसुद्धा वेगवेगळे असू शकतील, देवी देवता वेगवेगळ्या असू शकतील, परंतु त्यामागचा भक्तिभाव आणि ते उच्चारण जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. उदाहरण आपण एक शंखनादाचं जरी उदाहरण घेतलं तरीसुद्धा त्याला आपल्या ह्या गळ्यापासून आपण जो जोर देतो आणि श्वासाचा आपल्याला त्यातून जो काय सराव होतो तो आपल्या बेसिकली लंग्सना खूप स्ट्रेंथनिंग असतो. हल्ली म्हणजे एस्पेशली करोनानंतर आपण बघितलं असेल की ज्यांच्या लंग्स अफेक्ट झालेल्या आहेत तर त्यांना काही लंग्सचे एक्सरसाइज करायला देतात. त्यामध्ये एक विशिष्ट स्पायरोमीटर म्हणून असतं. तर ह्या स्पायरोमीटरमध्ये सुद्धा आपल्याला एका विशिष्ट फोर्सनी फुंकायचं असतं. तर हा शंखनाद सुद्धा सिमिलरच आहे. याच्यात सुद्धा तुम्हाला एका विशिष्ट फोर्सनी आपण फुंकायचं असतं की जेणेकरून तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढते, आणि ही कॅपॅसिटी वाढल्यानंतर आपला श्वासोच्छवास चांगला होतो, आपल्याला मॅक्सिमम ऑक्सिजनचा पुरवठा होतो. कारण ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर आपली सगळी जीवन प्रक्रिया अवलंबून असते. प्रत्येक पेशीला जर पुरेसा ऑक्सिजन मिळाला असेल तर ती पेशी उत्तमरित्या कार्यरत राहू शकते. अदरवाईज आपल्याला थकवा जाणवतो, श्वास लागतो, चालताना दम लागतो, चढताना आपल्याला दम लागतो. अनेक अस्थमॅटिक पेशंट्स असतील किंवा ज्यांना ब्रॉन्कायटिस झालेला आहे, आणि आत्ता मी म्हणलं तसं की ड्यू टू कोविड ज्यांना काही असे त्रास असतील तर त्यांनीसुद्धा पूजेसाठी म्हणून त्याचा विचार न करता आपल्याला लंग स्ट्रेंथनिंग, आणि नुसतेच लंग्स असं नाही तर आपल्याला श्वासासाठी ज्या ज्या पेशी त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, मग आपल्या रिब्सच्या आसपासच्या पेशी असतात, आपल्या गळ्याच्या पेशी असतात, खांद्याच्या पाठीमागची बाजू,
ह्या सगळ्या पेशी आपल्या श्वासोच्छवासामध्ये भाग घेत असतात आणि ह्या सगळ्या स्ट्रेंथन होण्यासाठी याचा आपल्याला खूप छान उपयोग होऊ शकतो. म्हणून हा पूजेच्या वेळेचा शंखनाद सुद्धा अतिशय आरोग्यपूर्ण असतो. मंत्रोच्चाराचं सुद्धा अगदी असंच आहे. निरनिराळ्या प्रकारची बीजाक्षरं जी म्हणतो आपण, मग त्यात अगदी साधा ओम असेल किंवा एखादी आरती असेल किंवा ठराविक अक्षरांनी युक्त असे जे मंत्रोच्चार असतात, मग रामरक्षेत सतत येणारा र असू शकेल, तर ह्या सगळ्यांनी देखील आपली स्वरयंत्र, आपला गळा, आपला घसा, आपली जीभ ह्या सगळ्याला व्यायाम होत असतो. आणि हे मंत्र म्हणताना आपण एका विशिष्ट लयीत म्हणत असतो. आपल्या लक्षात येतं बघा, म्हणजे इतर म्हणताना जे काय म्हणत असतात आणि आपण म्हणतो याच्या लयीत जर फरक पडला तर तो मंत्र आपल्याला बरोबर कानाला वाटत नाही. आणि त्याच्या मागचं पण कारण हे असंच आहे की तितक्या मात्रांनंतर येणारा पॉज हा तुमच्या श्वासाकरता गरजेचा आहे. आणि तो पॉज तुम्ही जर अलीकडे घेतलात तर तो योग्य वाटत नाही. तितका वेळ श्वास धरून ठेवणं किंवा एका श्वासामध्ये ठराविक ओळी म्हणणं हे सुद्धा तुमच्या श्वसन संस्थेशी आणि गळ्याशी निगडीत गोष्टी आहेत. ह्यात तुमच्या कानाची सुद्धा परीक्षा होते. म्हणजे मी जेव्हा एखादा मंत्र ऐकते तेव्हा माझ्या कानाच्या पडद्यावर सुद्धा जी स्पंदनं उमटलेली असतात ती योग्य असतील तर मला बरं वाटतं. एखाद्याला तोच मंत्र हा त्रासदायक वाटू शकतो, एखाद्याला तो मंत्र एन्जॉयबल होऊ शकतो. तर अशा वेळेला कदाचित तुमच्या श्रवणशक्तीमध्ये सुद्धा बदल घडून आलेला असू शकतो. तेव्हा हा सुद्धा तुमच्या आरोग्याचा एक खूप मोठा भाग पूजेच्या वेळेला आपल्याला जाणवून येतो. आणि म्हणून आपल्याकडे खरं तर पूर्वापार असं होतं की रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करणं किंवा अगदी म्हणजे पहाटे काकड आरती आपण ज्याला म्हणतो की देवांना उठवण्यासाठी सकाळ सकाळी आपण जी आरती करतो ती काकड आरती, ते अगदी रात्री आपण झोपण्यापूर्वी काही म्हणजे शुभम करोती म्हणणं, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये येऊ शकतात. आणि ज्या सगळ्या आपल्याला या पूजेच्या संदर्भामध्ये आपण त्याचा विचार सहजरित्या करू शकतो. आता गणपतीची पूजा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्ही विचार करत असाल की डॉक्टर अजून बोलल्या कशा नाहीत की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवण येते ती म्हणजे दुर्वांची. गणपतीला आपण 21 दुर्वांची जुडी अर्पण करत असतो. तर ह्या दुर्वासुद्धा किंवा इतरसुद्धा म्हणजे काय बेलपत्री असेल, त्यात आघाडा असेल, त्यात तुळस असेल, अशा अनेक पत्री किंवा वनस्पती ज्या आपण गणपतीला अर्पण करतो. तर त्यामागचं सुद्धा कारण असं आहे की आता भाद्रपद महिना सुरू झालेला असतो. श्रावणामध्ये साधारणपणे आपल्याला वातवृद्धी झालेली असते, ती हळूहळू कमी होते आणि भाद्रपदामध्ये आपल्याला पित्त प्रकोपाकडे आपली प्रकृती हळूहळू जात असते. तर हा पित्त प्रकोप कमी करण्यासाठी आपल्याला थोड्याशा शीतल गुणधर्माच्या वनस्पती किंवा औषधं किंवा आहारातले पदार्थ गरजेचे असतात. आणि ह्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या अतिशय कूलिंग इफेक्ट देणाऱ्या आहेत. मग पूजेतलं चंदन असेल, अष्टगंध असेल, हे सगळं आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या वनस्पती आहेत. ॲसिडिटी झाली असेल जड जेवणानंतर तर ह्या दुर्वांचा रस आपल्याला घेता येतो. दुर्वांची पेस्ट करून सुद्धा आपल्याला घेता येते, कारण अनेकदा सण समारंभानंतर आपल्याला कॉन्स्टिपेशनला सामोरं जावं लागतं. अशा वेळेला आपल्याला हाय फायबर्सची गरज असते आणि हे हाय फायबर्स आपल्याला या दुर्वांमधून मिळत असतात. तर ह्या दुर्वांची पेस्ट करून आपण ताकाबरोबर घ्यायची आहे. अर्धा चमचा पेस्ट आपण दिवसातनं 3 वेळेला सहजपणे घेऊ शकतो. आणि ह्यामुळे आपली मलप्रवृत्ती जी आहे ती सॉफ्ट होऊन कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. ह्यात आपण आत्ता म्हणलं की कूलिंग इफेक्ट आहे, तर त्याचा वापर आपण अनेक प्रकारची जळजळ किंवा आग ह्यासाठी करून घेऊ शकतो. मग ती डोळ्यांची आग असेल किंवा जळजळ होत असेल, हातापायांची जळजळ असेल,
अनेकदा आपल्याला युरिनला बर्निंग होतं किंवा संडासच्या जागीसुद्धा आपल्याला अनेकदा आग होते. तर अशा वेळेला मात्र आपण दुर्वांचा रस करून घ्यायचा आहे. दुर्वा वापरताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. ह्या दुर्वा आपण न धुता वापरल्या तर नसलेलं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं, कारण त्या मातीतून वर आलेल्या असतात. अनेक जणांनी त्याला अनेक प्रकारांनी हँडल केलेलं असतं आणि म्हणून ह्या सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं. तेव्हा या धुतलेल्या दुर्वा आणि थोडंसं पाणी आपण मिक्सरमधून जर फिरवून घेतलं तर आपल्याला पटकन रस तयार होतो. आणि हा रस 2 चमचे डायल्यूट करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये घालून सरबताप्रमाणे तो घेता येतो. आपल्या आवडीप्रमाणे त्यात लिंबू, कोकम किंवा इतर काहीही घालून हा रस सेवन करता येतो. आणि कोणत्याही प्रकारची जळजळ आणि आग जर आपल्याला होत असेल तर ती त्वरित कमी होण्यासाठी ह्या गणपतीला आपण ज्या दुर्वा वाहत असतो त्या आपल्याला उपयोगी पडतात. मग ती ॲसिडिटीमुळे पोटात होणारी जळजळ असली तरीसुद्धा ह्या दुर्वांचा रस आपण सहज घेऊ शकतो. याबरोबर येणाऱ्या इतर ज्या वनस्पती आहेत, मग बेल असेल, तुळस असेल, ही सगळी देखील या सीझनमध्ये होणारी जी बारीक बारीक छोटी छोटी इन्फेक्शन्स असतात ती सगळी दूर करणारी या सगळ्या वनस्पती आहेत. यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटीव्हायरल असे 3ही गुणधर्म आपल्याला आढळून येतात. शिवाय ॲस्ट्रिंजंट हा सुद्धा गुणधर्म बेलाच्या पानांमध्ये एस्पेशली आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून मग तुळस, बेल आणि जोडीला आपण थोडंसं आलं वगैरे टाकून असा जर चहा बनवला तर ही जी पूजेमधली पत्री आहे तिचा आपल्याला छान उपयोग होऊ शकतो. तेव्हा ही पत्री, आणि अनेकदा आता आपण असं बघतो की पोल्युशनच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा हे आपण सगळं कचऱ्यामध्ये फेकतो तेव्हा तो कचरा डिस्ट्रॉय करणं हा सुद्धा एक खूप मोठा उद्योग आहे. आणि तो जर विनियोग त्याचा व्यवस्थित झाला नाही तर त्यापासून तो कचरा सडतो आणि त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. आणि या डासांपासून मग आपल्याला माहितीच आहे मलेरिया, डेंग्यूसारखे अनेक आजार फैलावतात. शिवाय हे डास किंवा हा कचरा जो आहे जो सडलेला असतो त्यापासून माशांच्याद्वारे सुद्धा टायफॉईडसारखे किंवा काविळीसारखे आजार पसरवणारे जंतू पसरू शकतात. तेव्हा ह्यापासून आपल्याला जर प्रोटेक्शन हवं असेल तर हा आपला कचरा न करता आपण ही पत्री जर आपल्याच आरोग्यासाठी त्याचा वापर केला, आणि हल्ली आपल्याकडे फ्रीज असतात त्याच्यामुळे आपण हे सहज साठवून ठेवू शकतो. पूजेनंतर ही सगळी पत्री आपण गोळा करून धुवून स्वच्छ त्याला वाळवून जर वेगळी करून एखाद्या पिशवीत घालून किंवा एखाद्या हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि रोज थोडी थोडी पत्री त्यातली घेऊन त्याचा जर आपण काढा करून प्यायला तर अक्षरशः आपल्या आरोग्याला खरोखर त्याचे इतके छान उपयोग मिळू शकतात की म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत त्या गोष्टीचा. बरं, या काढ्यांची चव काही अशी खूप कडवट आणि अशी नसते, म्हणजे त्याला एक वेगळ्या प्रकारचा टँगीनेस असतो. आणि अजून आपल्याला जर टँगी हवं असेल तर त्यामध्ये आपण रोजचे मसाले जे आपण म्हणतो की दालचिनी आहे, लवंग आहे, वेलची आहे, तर अशा तऱ्हेचे मसाले देखील आपण त्यात थोड्या प्रमाणामध्ये, जास्त नाही. म्हणजे काळे मिरे घाला म्हटले म्हणून एकदम 10-12 मिरे घातलेत असं करायचं नाही. तर एखाद दुसरी लवंग किंवा एखाद दुसरे मिऱ्याचा दाणा हे क्रश करून आपण त्या काढ्यामध्ये घालून त्याला आणखीन टँगी बनवू शकतो. आणखीन त्याला चवदार बनवायचं असेल तर थोडासा मध त्यामध्ये घालू शकतो. शक्यतो त्यामध्ये साखर घालू नये. हा काढा घेताना बिना साखरेचा घ्यावा. आपल्याला टेस्ट थोडी एन्हान्स करायची असेल तर मध घालायला अजिबात त्याच्यामध्ये चालू शकेल तो मध घातलेला, पण साखर अव्हॉइड करावी. ऑफकोर्स ज्यांना डायबिटीस आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न उद्भवतच नाही, परंतु आपली एक टेंडन्सी असते की चहा म्हणलं की त्याच्याबरोबरीने ही साखर आपोआप येते. तर साखर न घालता हा
केलेला काढा जो आहे तो अत्यंत उपयोगी पडतो. युरिनच्या अनेक तक्रारींवर प्राथमिक उपाय म्हणून आपल्या पूजेमध्ये वापरलं जाणारं चंदन. प्रत्येकाकडे मला वाटतं घरी पूर्वी एक सहाणेचा दगड असायचा की ज्याच्यावर आपण ते चंदनाचं खोड मिळायचं, छोटंसं लाकूड असायचं. तर ते असं उगाळून त्याचं गंध वगैरे करून पूर्वी खरं तर लावलं जायचं. म्हणजे आपण कपाळावर हे गंध लावत असू तर हे गंध पोटात घेणं सुद्धा तितकंच श्रेयस्कर आहे. जेव्हा आपल्याला युरिन इन्फेक्शन झालेलं असतं आणि त्यासाठी निरनिराळी औषधं आपण घेणार असतो तर त्यावेळेला अनेकदा आपल्याला तुम्हाला आठवत असेल की काही जणांनी सिरप्स घेतली असतील की जी सरबतासारखी आपल्याला डायल्यूट करून घ्यायची असतात. तर ही डायल्यूट करून घेण्याची सरबतं जे काम करतात किंवा जशा पद्धतीचं काम करतात तशा सेम पद्धतीचं काम हे चंदन करत असतं. तर ह्या चंदनाचं आपण सरबत करून प्यायचं आहे. तर हे सरबत करताना जे चंदनाचं आपण गंध तयार केलेलं असतं उगाळून, तर त्यामध्ये पाणी आणि खडी साखर. पूजेसाठी आपल्याला जी चौकोनी पत्री साखर मिळते ती साखर नाही. तर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये आपल्याला असे मोठे खडे ज्या साखरेचे मिळतात तर ती साखर किंवा ज्याला रॉ शुगर म्हणतो आपण, तर ही साखर त्यामध्ये घालायची आहे आणि चंदनाचं सरबत आपण करून प्यायचं आहे. आणि खरं सांगायचं तर ह्या इतक्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो मग त्यात केशर पण आपलं येतं. तर केशर हे आपण देवाला म्हणजे केशराचं दूध किंवा प्रसादामध्ये सुद्धा केशर घालतो. तर ह्या सीझनमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्याला डोळे येण्याचा त्रास होतो, ज्याला कंजंक्टिव्हायटिस असं आपण म्हणतो. डोळ्याचं एक प्रकारचं इन्फेक्शन असतं हे. तर केशर हे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयोगी अशी गोष्ट आहे, आपल्या स्किनसाठी अत्यंत उपयोगाची गोष्ट आहे. यामध्ये कॅरोटिनॉइड्स आहेत, शिवाय यात ल्युटीन आणि झियाझॅन्थिन सारखी तत्त्व आहेत. ही सगळी तत्त्व आपल्या डोळ्यामध्ये मॉइश्चर जमवून ठेवणं, डोळा कोरडा होऊ न देणं हे काम करतात. शिवाय आपल्या डोळ्यामध्ये येणारे जे काही सूर्यकिरण असतात तर त्यातल्या अल्ट्राव्हायोलेट रेजपासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण करणं. म्हणजे डोळ्यांची जी समोरची खिडकी असते ती खिडकी किती उघडायची आणि किती प्रकाश आतमध्ये जाऊ द्यायचा हे ठरवण्यासाठी जे मसल्स आपले काम करतात त्यासाठी ॲक्च्युली आपल्याला ल्युटीन आणि झियाझॅन्थिन ही दोन्ही तत्त्व मदत करत असतात. आणि म्हणून मग हे केशरसुद्धा आपल्याला ह्या दृष्टीने खरं तर या सीझनमध्ये खूप उपयोगी पडतं की डोळ्यांचं संरक्षण. हे डोळ्याचे रक्षक आहेत. व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यातील म्हणजे डोळा हा मुळातच नाजूक अवयव आहे आणि त्याचे निरनिराळे जे पार्ट्स आहेत डोळ्याचे, मग त्यात रेटायना असेल, तिथे जाणाऱ्या नर्व्ज असतील किंवा डोळ्याचा पुढचा समोरचा आपला भाग जो ज्याला बुबुळ म्हणतो आपण किंवा पांढरा भाग आहे, ह्या सगळ्याचं संरक्षण करण्यासाठी हे व्हिटॅमिन ए अत्यंत गरजेची गोष्ट असते. आणि हे केशर खरं म्हणजे लोक म्हणतात की महाग आहे, केशर परवडत नाही, पण असं नाही. कारण केशर तुम्हाला अत्यंत कमी प्रमाणात लागतं. आपण जेव्हा कुठलाही पदार्थ बनवतो तेव्हा आपण बघितलं असेल की फक्त 8 ते 10 केशराच्या काड्या ह्या आपल्याला पुरेशा होतात. तेव्हा जरी ती डबी आपल्याला महाग मिळत असली तरी त्याच्यापेक्षा खरं तर अधिक महाग असणारी औषधं आपण सप्लिमेंट म्हणून घेत असतो. म्हणजे आपला रोजचा औषधांचा किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्सचा जर आपण हिशोब केला तर महिन्याला केशरापेक्षा सुद्धा जास्त एक्सपेन्सिव्ह अशी औषधं आपण एरवी घेत असतो. तर औषधं कमी करून आपल्या आहारावर आपण जर जास्त लक्ष दिलं तर मला वाटतं ते म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने उपयोगी आहे आणि आपल्या खिशाच्या दृष्टीने सुद्धा आणखीन उपयोगी ठरू शकतं. पूजेच्या वेळेला आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी करतो की काही ठिकाणी बघा वाद्य आपण जोडीला घेतो, म्हणजे त्यात मग टाळ असतील, काही ठिकाणी मृदंग वाजवला जातो,
काही ठिकाणी माईकवरून ह्या वाद्यांचा गजर किंवा असं केलं जातं. तर ह्या पूजेमध्ये ही वाद्यसुद्धा आपल्यामध्ये जी काही कंपनं निर्माण करतात शरीरामध्ये, तर त्याचा आपल्या मेंदूवर अतिशय पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो. म्हणजे जसा मगाशी आपण म्हटलं की मंत्रोच्चारांनी आपल्याला त्याचा खूप छान फायदा होतो, तर तसाच ह्या वाद्यांचा सुद्धा आपल्या मनावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर अतिशय खूप पॉझिटिव्ह उपयोग होत असतो. आपल्याला प्रसन्नता आपल्यामध्ये निर्माण होते. त्यात आपण झोकून देतो. म्हणजे तुम्ही मिरवणूक वगैरे जर आठवलीत गणपतीची, गणपतीला आपण जेव्हा घेऊन येतो आपल्या घरी किंवा निरोप देतो, दोन्ही वेळेला आपल्याकडे जी काय मिरवणूक असते, तर त्यावेळेचा जर तुमचा अनुभव तुम्ही आठवलात, तर आपण आपले सगळे रोग विसरून जातो. अशा वेळेला आपल्याला होणाऱ्या तक्रारी विसरून जातो. आपल्याला काय कुठे जॉईंट पेन असेल, हेडेक असेल, ताप असेल, हे सगळं विसरून आपण त्यामध्ये इतक्या सहजपणे सामील होतो. याच्यावरून तुमच्या सहज लक्षात आलं असेल की हे आपल्या मनाला सुद्धा आराम देणारं असतं. आणि म्हणून ही पूजा जी साग्रसंगीत म्हणतो, तर ती साग्रसंगीत होणंसुद्धा काही वेळेला गरजेची गोष्ट असते. काही वेळेला आपल्याला वेळ नसतो किंवा इतर काही कारणास्तव आपण ही पूजा थोडक्यात आटोपती घेतो. परंतु काही वेळेला ह्या पूजेतल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आलटून पालटून जरी आपण केल्या, कधीतरी शंखनाद केला, कधी आरत्या म्हणल्या, कधी श्लोक म्हणले, तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे. प्रत्येक वेळेला तेवढाच प्रसाद केला पाहिजे अशी आवश्यकता नसते. प्रसादासाठी तुम्ही प्रतिकात्मक कुठलीही गोष्ट छोटीशी ठेवली तरीसुद्धा चालू शकते. कारण त्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रसाद करण्यात वेळ घालवण्याची सध्याची जी जीवनशैली आहे त्यात मला वाटतं अनेकांना वेळ होत नाही. हा सुद्धा एक भाग असतो. परंतु दरवेळेला त्याच्यात वेळ न घालवता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुठली गोष्ट जास्त उपयोगाची आहे त्याचा विचार करून ती करणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. आणि म्हणून गणपतीची जेव्हा पूजा आपण करतो तेव्हा ह्या पूजेच्या मागे जे काही शास्त्र सांगितलेलं आहे ते आपण जर जाणून घेतलं आणि ह्या पूजेच्या ज्या आपण निरनिराळ्या वस्तू बघितल्या, मग त्यामध्ये पत्री असेल, इथपासून कोणत्याही गोष्टी, तर असं सगळं जाणून घेऊन ती जर आपण पूजा करणार असलो तर त्या पूजेचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. आणि म्हणून ह्या गणेशोत्सवामध्ये आपण ही साग्रसंगीत पूजा जेव्हा करणार आहोत तेव्हा ती आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या, आपल्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या सगळ्यांच्याच आरोग्यासाठी आहे. हा विचार लक्षात ठेवायचा आहे आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण वाद्य हा विषय घेतो तर अशा वेळेला कर्णकर्कश वाद्य वाजवणं किंवा माईकवर खूप मोठ्या मोठ्याने गाणी लावणं किंवा आरत्या सुद्धा आपण अनेकदा बघतो की सार्वजनिक ठिकाणी खूप मोठ्या आवाजात लावल्या जातात, ज्याचा इतरांना त्रास होतो. तर इतरांना त्रास होणाऱ्या किंवा स्वतःला त्रास होणाऱ्या गोष्टी टाळून आपल्या हिताच्या आणि दुसऱ्याच्या हिताच्या गोष्टी आपण जेव्हा करू तेव्हा मला वाटतं ही पूजा आपल्यासाठी खरोखर उपयोगी ठरणार आहे आणि आपल्यासाठी आरोग्यदायी सुद्धा होणार आहे. तर अशा ह्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. तुमचं सर्वांचं आरोग्य असंच छान राहू देत. ह्या करोनाच्या काळात देखील आपण सर्वांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला जो भरभरून प्रतिसाद दिला आहे तो खूप खूप छान वाटलं. धन्यवाद.